पण आता हे नाही, आता डायरेक्ट बोलता येतं आय कॉन्टॅक्टमध्ये डायरेक्ट जे आहे ते. हे 5-6 गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या. सबस्क्रायबर वाढन हळूहळू, पण आपलं काम आहे रुटीन कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा. पण फक्त पूर्ण हात भिंगवता येत नाही, थोडासा पेन करतो. अरे इकडं गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 149वा दिवस आहे. तर आपण दिवसात सुरुवात हे 1 ग्लास पाणी आणि खजूर खाऊन केली. कारण कॉफी तर घेतली नाही आज. तर खजूर काय केले, संध्याकाळी भिजू घातले, मग आपण खाल्ले. आपले हे म्हणते त्याला खारीक म्हणते, त्याला खजूर म्हणते, खारीका म्हणते. तर चला आपण निघू ग्राउंडकडे आता. कारण येतो की नाही काय म्हणतो, थोडंसं लवकर निघलो होतो आपण. तर रस्ता सामसूमच बघा. आता हे उजेड हळूहळू अंधार पडत जाईल बघा हळूहळू. तर चला ग्राउंडकडे निघू. तर हे उठल्यापासून हे शोल्डरला पेन करू राहिलं कसं आहे काय माहीत. असं काय उचलताच येत नाही. झोपेत झालं का, झोपल्यावर एक साईडने झोपल्यामुळे झालं का काय माहीत नाही. कारण की काल उशी घेतली होती जाडमधली, त्याच्यामुळे मान दुखत होती. आज एका साईडने झोपलो, त्याच्यामुळे आज हे दुखू राहिलं. त्याच्यावर जास्त लोड पडला वाटतं, त्याच्यामुळं समजा नाही. सकाळ सकाळ उठल्या असं उचलत तर नव्हता हात. बघू आता काय मालिश करू त्याला चोळू दर्शिक. चला सगळ्यात मेन प्रॉब्लेम एक लोकांचा आहे की सुरुवात करते पण लगेच 2-4 दिवसात लगेच सोडून देते. हप्ताभर करते, 15 दिवस करते, लगेच रुटीन तुटून जातो. का बरं तुटतं माहिती आहे का? पहिली गोष्ट, एक तर तुम्हाला हॅबिट नसती उठायची सकाळी. त्याच्यानंतर ते हॅबिट नसल्यानंतर डायरेक्ट तुम्ही वर्कआउट चालू करते. ते सगळ्यात बोरिंग पार्ट लोकांचा. पण ते काय करते आता 80 ते 90% काही मजबुरी आहे म्हणून जॉगिंगला येते किंवा वर्कआउट करते. स्वतः सेल्फ कोणीच करत नाही सहसा. जवळक फिट आहे तवरक लक्ष द्यायचं नाही बॉडीकडे. जेव्हा प्रॉब्लेम सांगितला तेव्हाच मग बॉडीकडे हेल्थकडे जायचं. पण ती गोष्ट जाऊन द्या बाजूला. पण कधी पण लक्षात ठेवा, वर्कआउट चालू करायचं तुम्हाला किंवा जिम चालू करायचं, काही पण चालू करा, पहिले महिनाभर उठा काय फक्त. सकाळी उठायचं बास, फक्त चालायचं, वर्कआउट करायचं नाही, काही नाही. त्याच्यामुळं काहीच करायचं नाही. फक्त एकदा सवय लावा फक्त उठायची. एकदा उठायची सवय लागली मग हळूहळू वॉकिंगची सवय लावा, मग जॉगिंगची सवय लावा किंवा जिमची सवय लावा. हळूहळू अशी सवय लागत राहते. कारण की पहिले तुम्ही उठायची सवय नसती, डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या दिवशी वर्कआउट करतात, तर मग ते कोणाकडूनच होणार नाही. ते पहिले सवय लावा उठायची, मग पुढची आपोआप हळूहळू स्टेप सुरू होती. तर चला वॉर्मअपची तयारी करू. शोल्डरच काय झालं काय म्हणलं, पेन करू आला. मेन गोष्ट ती आहे. चला
झाला आता आपला. तर चला वर निघू आता आपण. तर या पूर्ण भिंगवतात हात, पण फक्त पूर्ण हात भिंगवता येत नाही, थोडंसं पेन करतो. अरे इकडं JCB ने काम केलं वाटतं काल आपलं. सगळं वरचं सगळं साफ केलं, इथून तिथून पूर्ण साफ झालं. वर वर जाऊन दाखवत बघा. खालचं साफ नाही केलं पण त्यांनी, इथून हे पण साफ केलं बघा थोडंसं. तर JCBचं काम कंप्लीट झालं बघा. पुरी भिंत आता प्लेन दिसू राहिली. इथलचं पण गवत काढलं, ठीक आहे. इथलचं पण काढलं बघा. मोठ्या मोठ्या बाबळी होत्या, इथलच्या काढल्या, इथलची मोकळी केले. हे बघा पूर्ण मोकळं करून टाकलं. चल तर भारी काम झालं आपलं. तर चला आता फक्त आता अडचण राहिली त्या याची नाल्याची फक्त, बस. ते जर पावसाळ्यात इथं ओपन असला तर आपल्याला इथं यायला काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथून तिथून सगळं क्लिअर दिसतं बघा. बघा भिंत, पूर्ण भिंत क्लिअर दिसते. पहिले पूर्ण बाबळ्या होत्या, आता पूर्ण भिंत दिसते बघा क्लिअर. इथून तर पार तिथपर्यंत पूर्ण ओपन प्लेस झालं. तर चला तर आता काय करू, जॉगिंग चालू करू. पण आता ट्रायपॉड लपून ठेवायला जागाच उरली नाही. चला ठेवू कुठतरी. पण भिंतीचं काम मस्त झालं. थोडंसं खरबूड आहे रस्ता, हे असं आहे. हे काय होईल, थोड्या दिवसांनी दबून जाईल. आता वाटू राहिलं थोडंसं हे, पण दबून जातो हे थोड्या दिवसांनी, कारण मुरुम आहे सगळा. तर चला जॉगिंगची तयारी करू आता. थोडं माईक आहे आपल्याला खाली लपून ठेवू, म्हणजे कोणाला दिसणार नाही. आपली 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. जायच्या टायमाला आपण थोडंसं हे गेलतो, यायच्या टायमाला 8 आपण स्टेपिंग टाकल्या, कारण की हे रस्ता कालच बनवला ना. ते बघा पूर्ण खालीवर रस्ता आहे, त्याच्यात पायमुच काही शक्यता जास्त असती. त्याच्यामुळे आपण इथून स्पीड स्लोच घेतली. पुढं थोडंसं जुनं झालं म्हणजे रेग्युलर प्लेन झालं, म्हणून आपण तिथून स्पीड थोडी जास्त घेतली होती. स्पीड म्हणजे स्टेप फक्त. तर चला आजची जॉगिंग कंप्लीट झाली. आता भिंत तर एकदम 100% क्लिअर झाली आपली, तर त्याचं टेन्शन नाही. पण आता फक्त यायचाच प्रॉब्लेम राहिला. तर कधी पण सांगतो, रनिंग करा पण एकदम स्लो करा, कारण की आपल्याला प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे आपण करतो. पण कधी पण जी स्टार्टिंग स्पीड आहे तीच एंडिंग स्पीड घ्यायची, कारण की तिकडे घेतली नसती तर आपण एकदम स्लो गेलो असतो. तर आज कूलडाऊन आहे, तर रनिंग तर थोडी चांगली करू म्हणलो, त्याच्यामुळे थोडंसं स्टेपिंग टाकलं, नाही तर एकदम स्लो गेलो असतो. व दुसरा वर्कआउट असला कोणता. तर उद्या बाहेर जायचं आपल्याला संडे, त्याच्यामुळं आपण आज कूलडाऊन करणार आहे. चला आता वॉकिंग करू थोडीशी आणि बॉडी कूलडाऊन करू, आणि पुढचं वर्कआउट काय आहे त्याला बघू. चला. पहिले इकडचं काहीच दिसत नव्हतं, इथं बाबळी होत्या लय मोठ्या, पण पलीकडे जाताच येत नव्हतं. आणि हे बी इकडचं मग क्लिअर केलं बघा. हे माशावाल्यांनी जाळं टाकलं, आता इथपर्यंत येत येतो आपल्याला. इथं पण वर्कआउट करता येतो आपल्याला, नाही तर मागच्या वेळेस करत होतो आपण, पण तेव्हा जायला जागा होती, आता जायला जागा नाही आहे त्याच्यामुळं. आणि हे आपलं खाली करतो आपण, तेव्हा आपला ती जागा आहे इथं करतो आपण. इथं पण बेस्ट आहे. बघा हा व्ह्यू आहे, इथून भिंत चालू होती पार तिथपर्यंत विहिरीपर्यंत. तर चला खाली जाऊ आता. आता काय करू आपण, इन आउट वर्कआउट मारू, कारण की स्किपिंग मारणार होतो पण शोल्डर दुखू राहिलं त्याच्यामुळं, खांदा, त्याच्यामुळं आपण काय करू, स्किपिंग नाही मारता येणार, तर आपलं डिप्सं नाही मारता येणार, कारण की लय पेन करू राहिला. तर आपण काय करू, इन आउट वर्कआउट करू आणि ॲप्स मारू आजच्या वर्कआउटमध्ये. तर चला टाकू असं. चला कॅमेरा सेट करू.
इन आउट वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर इन आउट वर्कआउटचे आपण 4 ते 5 सेट मारले 60-60 70-70चे. तर चला आता आपण ॲप्स वर्कआउट करू, कारण की आज आपल्याला स्किपिंग आणि डिप्स वर्कआउट मारता येत नाही, कारण की शोल्डर इंजुरी झाली. तर चला आपण आता काय करू, ॲप्स वर्कआउट करू आणि पुढचा वर्कआउट चालू करू. चला. तर ॲप्स मारू आज. सूर्य बघा क्लिअर आला आज वरती. कुठं मारायची, रेग्युलर ठिकाणी मारू आपण. तेच चला ॲप्स मारू आज. तर आपण ॲपचे 4 सेट मारले. एका ह्याच्यामध्ये 3-3 रेपिटेशन होते. तसे 4 सेट मारले, कारण की आज आपला दुसरा वर्कआउट कमी आहे, त्याच्यामुळे आज हे मारलं. इन आउट वर्कआउट आपण कमी मारला आज. तर आज फुल वर्कआउट केला तर उद्यासाठी एनर्जी नाही राहणार. उद्या आपण आज कूलडाऊन आहे. आज फक्त वरच्यावर वर्कआउट आहे. नंतर आपण काय करू, उद्या आपण वेगळ्या प्लेसवर जायचं आहे. थोडी हार्ड वर्कआउट आहे थोडासा. म्हणजे घाट येतो खुलताबादचा आपला. भद्रा मारुती मंदिर प्रसिद्ध आहे आपल्या इथं संभाजीनगरमध्ये. तिथं आहे घाट आहे. असा घाटावर असा मस्त सीन पण आहे आणि जॉगिंग पण मस्त होती. चढ आहे पूर्ण. तर उद्या आपण तिकडे जाणार आहे. आज करण पण काल नाही आला, आज नाही आला. बघू उद्या येतो का नाही. उद्या नाही आला तर मग ते लफडा होऊन जाईल. तर चला तिकडे जर नाही गेलो तर आपण हिल ट्रेनिंग काही ना काही करू उद्या. तर चला आज आपण ॲप्स मारले. आजचा वर्कआउट इथं क्लिअर करू आपण. थोडंसं लवकर पण जायचं आता. तर चला स्ट्रेचिंगकडे जाऊ. चला स्ट्रेचिंगच्या सोबतच घेऊन जाऊ आता. रोल आणि पॅन्ट आहे, दोन्ही सोबतच न्यायला लागतं. तर चला आजचा वर्कआउट आपण कंप्लीट झाला. तर आज शोल्डर पेन होऊ राहिला. आपण काय करू, तो सलोम बाम आणला होता ना, तो बाम लावू. त्या बामनी एकदम ओरिजिनल रिझल्ट पडतो. माईक विसरला होता बघा. हे असा माईक जर ठेवला ना लक्षात राहत नाही बरं. मागच्या वेळेस असं राहिला होता, पण नशिबाने. चला स्ट्रेचिंग करू आता. हे सगळ्यात मेन फंड आहे बघा. तुम्हाला पहिलेच बोललो होतो, ह्याच्यातमध्ये गुंतून जर ठेवलं तर निघत नाही लेस. नाही तर वरती वरती असली ना तेरी निघून जाते. तर आपला शूज पण कामावा आला. पुन्हा प्लेन झाला बघा. खालून प्लेन झाला. इथून उसवला, इथूनच चिपकून लागण आपल्याला. धकू राहिला पण ते चिपकून लागण आज न उद्या. इथून फाटला शूज, गेला आता कामातून. जास्त यूज करायचं लायकीच नाही आता. हा शॉर्टसाठी तर नाही आहे, हिल ट्रेनिंगसाठी पण नाही आहे. मग सटकू राहिला. फक्त लॉंग मारायचं ना जमतो लॉंगला फक्त बस. तर चला स्ट्रेचिंग करू आता.
आजचे 149 दिवस आहे आपला. उद्या 150 दिवस कंप्लीट होते. तर लमसम तर अर्ध्यापर्यंत टच झालोच आपण टार्गेट. सगळ्यात मेन गोष्ट आहे आपल्याला सबस्क्रायबर वाढू का नाही वाढू, पण पहिली गोष्ट आपल्यावर एक कॉन्फिडन्स आला, आपण कोणती गोष्ट करू शकतो. कंटिन्युटी सगळ्यात मेन गोष्ट आहे. डिसिप्लिन आता आपल्यात आलाच. आपण सगळं म्हणजे पूर्ण हे बदललं, आपलं लाईफस्टाईल बदलली पूर्ण. खाणं बरोबर झालं. पहिले पाणी पित नव्हतं, पाणी कसं प्यायचो, आता पाणी पण रुटीननी पिऊ राहिलो. जेवण पण रुटीननी टाईमवर करू राहिलो अजून. आणि प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग उद्याची, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे उद्याची प्लॅनिंग आजच करू राहिलो. संध्याकाळी आपली उद्याची प्लॅनिंग रेडी असते. नाही तर कसं आहे, उद्या सकाळी उठल्यावर आजचं बघू काय करायचं काय नाही. तर मग हे नाही, ते आदल्या दिवशी प्लॅनिंग रेडी असली तर माणसाचं दिवस बरोबर टाईम जातो पूर्ण. आणि प्रत्येक दुसरं सगळ्या गोष्टी बंदच झाल्या आता. डायरेक्ट आपलं फिरणं हे ते. आता फक्त एकच गोष्टी फोकस आहे, व्हिडिओमध्ये अजून काय नवीन इम्प्रूव्ह करायचं. पहिली व्हिडिओ बघा आपले एक पहिल्यापासून, त्याच्यामध्ये थंबनेल नाही काही नाही. आता आपण काय करू, थंबनेल बनवायला शिकलो, त्याच्यात एडिटिंग करायला शिकलो. आय कॉन्टॅक्ट मोबाईलमध्ये तो एक शिकलो आपण. पहिले तर बोलताच येत नव्हतं आपल्याला. पहिले माईक लावून आम्ही बोलायचो, पण ते काय एवढं क्लिअर नव्हतं. करणला माईक धरायला लावायचो, आणि ते पण जे पहिले म्हणजे स्क्रिप्ट टाईप पहिले वाचायचो, मग म्हणून दाखवायचं. पहिले लिहून आणायचो कागदावर. पण आता हे नाही, आता डायरेक्ट बोलता येतं आय कॉन्टॅक्टमध्ये. डायरेक्ट जे आहे ते, हे 5-6 गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या. सबस्क्रायबर वाढन हळूहळू, पण आपलं काम आहे रुटीन कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा. आपल्या चॅनलचं नावच आहे इझी टू फिट एव्हरीडे. म्हणजे लय मोठं अवघड नाही तुम्हाला फिट राहणं आणि प्रत्येक दिवशी. तर आपण हे टार्गेट तर ठेवलं, पण इथून पुढं पण टार्गेट कंटिन्यू करणार आहे आपण. तर हा फंडा आहे. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. थोडं पण करा, पण वर्कआउट तुम्ही करत राहा. कारण की वर्कआउट केलं आणि जिमची बॉडी कशी माहिती आहे का, जिम मला तर आवडत नाही. जिमची बॉडी कशी, आता 150 दिवस झाले. आपण जर 150 दिवस गेलो असतो तर 150 दिवसात आपली चेस्ट एकदम भारी दिसली असती, पण अजून फिट नसतो आपण. हे काय उरवलं, बाहेरून नॅचरल बॉडी. आपण सप्लिमेंट घेत नाही, काहीच घेत नाही बाहेरचं. जे नॅचरल घरचं खाणं आहे 2-3 टाईम ते खायचं फक्त, बास. बाकी काहीच नाही दुसरं. तर हे फंडा आहे. त्याच्यामुळे ही बॉडी कशी आतून स्ट्रेंथ पॉवर दिसते, पण वरतून लवकर बॉडी दिसत नाही. त्याला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लागतं बॉडी दिसते. 6 महिन्यात नाही दिसत नाही, कारण की पहिला गॅप होता आपला. म्हणून आता कंटिन्यूमध्ये आपले 5-6 महिने झाले. तर चला, आजचा वर्कआउट संपू इथंच, आणि आपली ही जर्नी अशी चालू ठेवू. तुमचं सपोर्ट राहून द्या फक्त. चला, तर चला आता जायची तयारी करू. आता तर आपण तरी दुसरा बनवून आणू आता. तर मला वाटतं आता तो यूज करू, तो नवीन कट करून आणू आपण. पण त्याच्यानंतर आपण एक परमनंट फिक्स नवीनच आणून घेऊ आता, ओरिजिनलवाला. हे नाही जुगाड होतं, पण एवढं परफेक्ट होत नाही. त्याला कसं डॉट असते. डॉट असलं ना तर मग थोडंसं हे वाटतं, बेस्ट आहे. आणि आपलं मसाज पण पुरं पायाची रिलॅक्स होते. यांनी प्लेन असल्याने काय एवढं होत नाही. डॉट असला. शोल्डरचं काय करणं लागेल आम्ही, शोल्डर पेनच सुरू आला. आता बाम लावू. आता घरी गेला आंघोळ केलं, बाम लावू आपण. बघू याचं शोल्डरचं क्लिअर झालं पाहिजे. तर चला निघू आता घराकडं. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज कूल डाऊन केलं. तर उद्या थोडीशी हार्ड ट्रेनिंग आहे आपली. गोटी बघा लय दिवसानंतर बघितली. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.